1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं टोलेजंग बांधकाम करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस। या बांधकामातील सगळ्या स्थापत्य विशारदांचं अर्थात सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया। या मनोरंजनाच्या इमारतीला अधिकृत मान्यता देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया। महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मितीताई सावंत, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक। मंडळी, भीक नको पण कुत्रावर असं आपण नेहमी म्हणतो, पण आज एका कलाकारावर पुरस्कार नको पण प्रायोजकावर असं म्हणण्याची वेळ आली आहे। ती वेळ का आली आहे हेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब यांना। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी प्रमेय आणि मी जिजीविषा। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे MHJ मराठी प्रस्तुत MHJ पुरस्कार 2025 मध्ये, को पावर्ड बाय चोळकर साबण। घासत रहा घासत रहा घासतच रहा, येईल फेस वाटेल फ्रेश, मी चोळकर 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 बाथरूमचा राजा। टायटल स्पॉन्सर्स बाय चौगुले यांचे चटकदार लोणचे, आहा। प्रेझेंटेड बाय रेशमी दाढीचे रहस्य दत्तू बियर्ड ऑइल आणि वेंगुर्लेकर यांचे जमेल तशी मालवणी मसाले। प्रश्न विचारतच राहाल। ब्युटी पार्टनर प्राजक्त टिकली, ट्रॅव्हल पार्टनर प्राजक्त टुरटुर, फूड पार्टनर प्राजक्त फरसाण, एंटरटेनमेंट पार्टनर प्राजक्त मज्जा, फ्रेग्रन्स पार्टनर प्राजक्त फुसफुस, ऑडिओ पार्टनर प्राजक्त बडबड, रेडियो पार्टनर प्राजक्त पेरू 99.9 FM, पिंजरे में पोपट बोले, आउटडोर पार्टनर प्राजक्त बाहेर, इंडोर पार्टनर प्राजक्त आत। या काय कंपन्या आहेत, काय कंपन्या ही काय नावं काढली आहेत तिने। एक्झॅक्टली, काही म्हणजे वाटेल सगळीकडे घुसायचं हिला। तर मित्रांनो, आता वेळ झालेली आहे आजच्या सोहळ्यातील सगळ्यात महत्त्वाच्या पुरस्काराची, आणि पुरस्कार आहे चोळकर साबण पुरस्कृत MHJ जीवन गौरव 2025। आणि हा देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते MHJ एंटरटेनमेंटच्या बिझनेस हेड आणि आमच्या चॅनेलच्या सर्वा ज्या जॉईन झाल्यात परवा अशा शिवाली परब यांना। तसेच मी मंचावर आमंत्रित करते चोळकर साबणच्या CEO सौ चेतना चोळकर यांना। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी। तर मंडळी, आता वेळ झाली आहे या पुरस्काराचे मानकरी जाहीर करायचे। चोळकर साबण जीवन गौरव पुरस्कार 2025 चे मानकरी आहेत ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते कीर्तिकुमार करकरे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी। सगळ्यांनी स्वागत करूया म्हाताऱ्याच्या 138व्या बेरिंग मध्ये कीर्तिकुमार करकरे यांचं। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। तर मंडळी, हा होता चौगुले लोणचे चटकदार क्षण। डोंबलाचा चटकदार क्षण, जीव गेला असता माझा, फुटलं तोंड। ब्रँडिंग आहे सर, प्लीज कम सर। या सर, या। मंडळी, माझ्यासारख्या तरुण अभिनेत्यांनी सरांविषयी बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा खास घेणे।
खरं तर सरांविषयी बोलायची फारशी गरज नाही, कारण आपल्या भाग्य थोर म्हणून कीर्तिकुमार सर आज आपल्यात उपस्थित आहेत. म्हणजे विनोद केल्यानंतर पाय वर करण्याची त्यांची शैली अजूनही लोक कॉपी करतात. नाही नाही ए बाळा विनोद केल्यानंतर पायावर करतो अशी शैली नाही. लहान असताना बैलगाडी गेली होती पायावरून, त्याच्यामुळे चालताना जरा त्रास. वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला खरंच मला मी शिवाली परब मॅडमना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सरांचा सत्कार करावा. आता मग मी चोळकर साबणच्या CEO सौ चेतना चोळकर यांना विनंती करते की सरांना चोळकर साबण हॅम्पर देऊन सरांना सन्मानित करावं. आजवर सरांनी घास घासलेली आहे आणि अजूनही ते घासतायत. तसंच तुम्ही सुद्धा चोळकर साबण घासत राहा, घासतच राहा. येईल फेस वाटेल फ्रेश. मी चोळकर बाथरूमचा राजा. ए राजा साबण आहे त्यांचा मान्य आहे मला, तो घासा. माझी कारकीर्द नका घासू. माझी मी उभी केलेली कारकीर्द घासलीत तर कसं चाललेलं. नाही तुम्ही आहातच मोठे. ते ऍक्च्युली ते सर ब्रँडिंग करावं लागतं तसं सर, ब्रँडिंग करावं लागतं सर. हो पण आता कारकिर्दीत माझं तसं नका. हे पटकन हॅम्पर. यस यस जड आहे. साबण चोळा, आजारांना टाळा. बाथरूमचा राजा चोळकर साबण. चोळा चोळा. एक साबण द्या, एक साबण घ्या त्यातला. तर फक्त काय करायचंय तुम्हाला, ते आता जिंगल वाजलं ना त्याच्यावर असं चोळा 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 चोळकर साबण चोळा हे असं करायचंय तुम्हाला. आपल्याला तो शॉर्ट हवाय सर. मी करायचंय? हो सर. मी का करायचंय? तर ते आपली ब्रँड कमिटमेंट आहे सर. पण मी इथं मान्यवर मला पुरस्कार तुम्ही देणार ना, तर मी का करायचं? ऍक्च्युली सर ज्यांना पुरस्कार दिले त्यांनी सगळ्यांनी केलाय सर. आपल्याला करावं लागणार आहे सर. नाही पण ते बरं नाही दिसणार ना. काय जिंगल प्लीज, जिंगल प्लीज. चोळा चोळा. सर करा सर. नाही सर करा. मला बरं नाही वाटत ते. वरून खालून चोळा 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 चोळा. साबण चोळा, आजारांना टाळा. बाथरूमचा राजा चोळकर साबण. चोळा चोळा. आपल्याला शॉर्ट मिळालाय. फक्त सर ते काखेत चोळायचं राहिलं, तेवढंच करावं लागेल सर परत. नाही घाण दिसणार, मला नाही जमणार सर. ते ब्रँड कमिटमेंट आहे सर. जमणारच नाही, अत्यंत घाणेरडं दिसेल ते मला. एक काम करा, हात वर करा. हे मी करेन. हा हात तुमचा काखेकडे न्या. झालं. परफेक्ट टेक सर. पण हे मला स्वर्ण युगाचा मापदंड, देदीप्यमान कामगिरी, चोळकर साबण. मी सौ चेतना चोळकर यांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मॅडमसाठी. थँक्यू मॅडम. तर मित्रांनो, कुणीतरी म्हटलंय हे जग म्हणजे एक रंगभूमी आहे आणि आपण सगळे त्यावरचे कलाकार आहोत, अभिनेते आहोत. आज आपल्या सांस्कृतिक क्षेत्राला अनेकांनी समृद्ध करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यातीलच एक महत्वाचं नाव म्हणजे नटश्रेष्ठ कीर्तिकुमार करकरे सर. आपण भाग्यवान आहोत की आपण याची देही याची डोळा या नाट्य तपस्वीची कारकीर्द पाहू शकलो. 3 वर्षापूर्वी यांचं शेवटचं नाटक थरथरला वॉल्कॅनो हे रंगभूमीवर आलं होतं आणि ते सुद्धा आमच्यासारख्या कलावंतांसाठी प्रेरणादायी ठरलं. आणि अशाच या नाट्य तपस्वीला MJ मराठीचा मानाचा मुजरा. आजच्या या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे मानपत्र आणि 5 लाख रुपये. आणि आजच्या या आपल्या सत्कार मूर्तींना मानपत्र आणि जीवनगौरव देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते प्राजक्ता सबकुच या कंपनीच्या सबकुच प्राजक्ता माळी यांना. प्लीज कम प्लीज. प्राजक्ता सुंदर दिसतेस. थँक्यू.
मंडळी निराशेच्या ढगाळ वातावरणात मनोरंजनाचं तुफान आणायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस. मंडळी आता आपण जाणार आहोत एका व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये. चला बघूया यामुळे नेमका काय फायदा होतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. थोड्याच वेळात सर येतील. आता इथे आपण एकदम कॉन्फिडेंटली वागायचं. सर येतील आपल्याला सांगतील. हाय फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स. वेलकम वेलकम. नमस्कार 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 मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. होय मी ग्रेट आहे, पृथ्वी प्रताप. माझा कॉन्फिडन्स जाईल एवढं नका करू. नाही सर, कॉन्फिडन्स. येस मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही इथे का जमलेला आहात? कारण आज आपण इथे जमलेलो आहोत आत्मविश्वास वाढवण्यासाठी. मित्रांनो, हे विसरू नका, हे जग म्हणजे एक युद्ध आहे आणि हे युद्ध आपण जिंकायला हवं, हो की नाही? कुणीतरी म्हटलेलं आहे, डरला तो मरला. येस मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आपल्याला आयुष्यात कोणाच्या समोर निडरपणे उभं राहायचं असेल तर त्याच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणायचं, मी ग्रेट आहे. टाळ्या, जोरदार टाळ्या. म्हणायचं मी ओय मागे जा. मित्रांनो जोरदार टाळ्या. लक्षात घ्या मित्रांनो, आज आपण इथे का जमलेलो आहोत? आत्मविश्वास वाढवण्यासाठी. आणि आत्मविश्वास कसा वाढतो, कधी वाढतो? लक्षात ठेवा, आपण स्वतःला जेव्हा जे समजतो आपण तेव्हा ते असतो. जर तुम्ही स्वतःला शेळी समजलात तर तुम्ही शेळीच व्हाल, हो की नाही? तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतःला शेळी समजू इच्छिता? नाही. मित्रांनो, तुम्ही स्वतःला शेळी समजू इच्छिता का? नाही. तुम्ही स्वतःला गाढव समजू इच्छिता का? नाही. तुम्ही शेळी नाही, तुम्ही मागे जा. तुम्ही शेळी नाही, तुम्ही गाढव नाही. तुम्ही जर स्वतःला मच्छर समजलात तर तुम्ही मच्छर व्हाल, पण तुम्ही मच्छर आहात का? मच्छर आहात का? तर नाही. थांबा. या प्लीज या. नको ना सर, प्लीज नको ना सर. मित्रांनो, याच्या चेहऱ्यावर कळतंय आत्मविश्वास विरहित माणूस आज आपल्याकडे आलेला आहे, पण आपण त्याचा सुद्धा आत्मविश्वास पूर्णपणे आणायचा आहे. प्लीज या. सर नको सर नको ना सर, माफी मागतो सर, नको ना. नाही घाबरायची गरज नाही. या इथे बसा. नाही इकडे नको. इथे नको. इकडे नको. पाहताय मित्रांनो, आज या माणसात अजिबात आत्मविश्वास नाहीये, पण आज आपण त्याच्यात आत्मविश्वास आणायचा आहे. उठा. इथे बसा. काळजी करू नका. बसा. स्वतःला मच्छर समजलात तर तुम्ही मच्छर व्हाल, पण तुम्ही मच्छर आहात का? तर नाही. लक्षात ठेवा, आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला जगाशी लढायला 100% मदत करते, हो की नाही? आज आपण आत्मविश्वास कसा वाढवायचा याची प्रात्यक्षिक पाहणार आहोत. त्यासाठी मला कोणाची तरी मदत लागणार आहे. कोण बरोबर येऊ शकतं? तुम्ही वर या. नाही तुम्ही नाही, तुम्ही नुकतेच केस कुरळे केलेले तुम्ही वर या. अरे मित्रांनो पहा, या माणसात अजिबात आत्मविश्वास नाही. या वर या सर, या. शाबास. मला कळतंय तुमच्यात आत्मविश्वास नाहीये, पण आज आपण तो आणणार आहोत. माझ्या मागून म्हणा, एक सुंदर टेक्निक सांगतो मी तुम्हाला. आत्मविश्वास परत कसा संपादन करायचा याची सुंदर टेक्निक सांगतो मी तुम्हाला. म्हणा, मी ग्रेट आहे. घाबरायचं नाही, आत्मविश्वास पुन्हा आणायचा. करा. शाबास. मोठ्याने म्हणा, मी ग्रेट आहे.
सर सर जन्मापासून त्याचा आवाजच तसा आहे, त्याला कंठच फुटला नाही. ओ अच्छा, हरकत नाही, हरकत. मित्रांनो, हे बघा किती उत्तम उदाहरण आलेलं आहे आपल्या समोर. म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास याच कारणासाठी नाही, कारण तुमच्याकडे न्यूनगंड आहे, तो म्हणजे तुमच्या आवाजाचा. पण आवाजाचं टेन्शन घ्यायची गरज नाही, काहीही काळजी करू नका. तुम्हाला वाटत असेल लोक माझ्यावर हसतात, त्यांना हसू द्या. मुळात हे लक्षात घ्या, आवाज काय आहे? आपल्या मनातले विचार शब्दरूपी बाहेर टाकण्यासाठीचं एक इंधन. त्यामुळे आवाजाकडे कॉन्सन्ट्रेट करू नका, आत्मविश्वासाकडे कॉन्सन्ट्रेट करा. म्हणा मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. वा वा, कॉन्फिडन्स येतोय. म्हणा मी शेर आहे, मी ग्रेट आहे, मी शेर आहे. वा, फोन लावता, लावा लावा. हॅलो बबली, आय लव्ह यू. ओके. वा, काय म्हणाली बबली? कट केला. नाईस. हरकत नाही, हरकत नाही. कोणी आपल्या विरुद्ध कितीही कट केला तरी सुद्धा आपण आत्ताच संपादन केलेला आपला आत्मविश्वास गमवायचा नाही, हो की नाही? म्हणा मी ग्रेट आहे. शाबास. हो, प्लीज क्या बात आहे सर. मित्रांनो, याच आत्मविश्वासाविषयी मी बोलत होतो. पहा पहा, बुजलेला तो माणूस आता राजासारखा बसलेला आहे की नाही? हो की नाही? आता पुढचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तुम्ही वर या. हो, या या, त्याच्याकडे खूप या या या. देहबोली सांगते या माणसात आत्मविश्वास 0% आहे. नाही, चुकताय. पण आपण तो वाढवायचा, आपण त्याला 100% आत्मविश्वास मिळवून द्यायचा. ओके. म्हणा मी शेर आहे, मी शेर आहे. ओ ओ. हरकत नाही. हा पॅच आहे का? हो सर. पॅच लावून सुद्धा कॉन्फिडन्स आला नाही, म्हणजे तुम्हाला कळत नाहीये तुमच्यात न्यूनगंड आत्मविश्वासापेक्षा जास्त आहे. असं करून चालणार नाही ना. आपल्याला आत्मविश्वासाचं प्रमाण जास्त ठेवावं लागेल. आपल्या आत्मविश्वास नसल्यामुळे आपण कितीतरी गोष्टी बोलत नाही, त्या मनातल्या मनात दाबून ठेवतो की नाही. काळजी करू नका, आज मी सुंदर टेक्निक सांगणार आहे. असं समजायचं समोर कुणीच नाही आणि म्हणायचं मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे, मी शेर आहे, मी शेर आहे, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. बघा आत्मविश्वास वाढतोय. पहिला मी ग्रेट आहे पासून मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे. शाबास. येतोय की नाही आत्मविश्वास? आता बिनधास्त मनातल्या अनेक गोष्टी ज्या तुम्ही इतकी वर्ष दाबून ठेवलेल्या आहेत त्या बोला. हा, आत्ताच बबलीला फोन लावतो. बबली. हॅलो बबली, आय लव्ह यू. बबली, आय लव्ह यू. वा, पण दोघांनी एकाच बबलीला फोन केला? हो सर. मग बबली काय म्हणाली? फोन कट केला. अरे मग बबली ग्रेट आहे. नाही सर, मी ग्रेट आहे. हो हो सर, मी शेर आहे, मी ग्रेट आहे, मी ग्रेट आहे, वा, शेर आहे. वा 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 वा. पाहिलं आत्मविश्वास काय असतो? सर मला देखील बोलायचं आहे. बोला बोला. मी ग्रेट आहे, बर. मी शेर आहे. धन्यवाद. हे काय होतं सर सर माझ्यात देखील कॉन्फिडन्स आलाय सर. कसा काय? अरे याच्यात कॉन्फिडन्स येऊ शकतो तर माझ्यात 200 वेळा कॉन्फिडन्स येऊ शकतो. मी शेर आहे, मी शेर आहे मी. वा 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 वा. मित्रांनो, हेच ते उदाहरण जे मी देण्याचा प्रयत्न करत होतो. पहा पहा, आपल्यात आत्मविश्वास आल्यानंतर आपली देहबोली कशी बदलते मित्रांनो, ते पहा. आता मला पुढचं प्रात्यक्षिक देण्यासाठी तुम्ही स्टेजवर हवे आहात. या स्टेजवर या. नाही 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 नाही, इकडे या, इकडे या. घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. एक मिनिट इकडे. असं नाही, एवढं खालून खालून करत आलात तर स्किट लांबेल की नाही. पटकन 2 पायावर चालत या. या पटकन या. इथे बसा, इथे बसा. घाबरायचं कारण नाही, घाबरायचं कारण नाही. स्टेजवर येणार तुम्ही? येणार? या या. नमस्कार मंडळी. निराशेच्या जाचातून तुम्हाला मुक्त करण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.
डाव प्रति डावांनी सज्ज असलेल्या सगळ्या हासरथी महारथींचा जंगी स्वागत करूया. यांच्या धाडसी प्रयत्नांचं कौतुक करण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक, त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल साई तामणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत 19 सप्टेंबर रोजी तुमच्या भेटीसाठी सज्ज असणाऱ्या अरण्य या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. महाराष्ट्राचा लाडका डॅशिंग अभिनेता हार्दिक जोशी, गुणी अभिनेत्री वीणा जगताप, अष्टपैलू अभिनेते विजय निकम सर, गुणी अभिनेता चेतन चावडा, बालकलाकार रितिका पाटील, या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अमोल करंबे आणि या सिनेमाचे निर्माते शरद पाटील सर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, मनोमिलन आणि अविट रागिणी यांनी सुरू केलेले आहेत गायनाचे क्लासेस. चला बघूया आता त्यांच्याकडे कोणकोणते विद्यार्थी येत आहेत तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या सुरेल हास्यवीरांना. अविट, अविट, आजची सकाळ काही औरच बघ. हा सूर्य या धरतीचा नाही, हा वेगळ्या धरतीचा सूर्य आज इथे आलेला आहे असं मला वाटतंय. हो ना, हो ना, हो ना. हा अविट, आपण त्या 500व्या प्रयोगाचा नाद सोडला आणि आपलं गीत झंकार संगीत विद्यालय स्थापन केलं आणि आपल्या आयुष्यात किती अमूलाग्र बदल झालेत पहा बरं. हो ना, हो ना, हो ना. म्हणजे बघ ना, 500व्या प्रयोगाची भीती नाही, तो जळूसारखा चिकटलेला लोचन मजनू नाही, त्याचं ते तुतलं संचालन नाही, नावं चुकणं नाही, काही म्हणजे काही नाही. एवढं मोकळं वाटतंय बघून सांगू तुला. वा 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 वा. आजचा दिवस म्हणजे कुठलं गाणं आहे माहितीये, ज्याला गदिमांनी गीत दिलंय, खळे साहेबांनी संगीत दिलेलं आहे आणि बाबूजींचा आवाज आहे, असं त्रिवेणी संगम ज्या गाण्यात आहे तो आजचा दिवस आहे असं मला वाटतंय. वा 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 मनो, वा मनो. मनो, तुला खरं सांगू का? खरं सांग, खोटं सांग, आज मी आनंदी आहे. मनो, आपल्या या गीतझंकार संगीत विद्यालयात जे शिष्य येतील आणि जे तुझ्याकडून संगीताचं शिक्षण घेतील ना, ते खरंच खूप महान गायक होतील रे. अर्थात संगीतात प्रावीण्य मिळवतील. तू खिडकी विरकी बघ. चल. कोण आहात कोण तुम्ही? विरक्या थांबऱ्या. काय चाललंय काय? समोरच्या खिडकी हिरवल आहे रे. कोण तुम्ही? काय चाललंय काय हे? काय कोण? तो तिरमीर, मी चकमाक. अरे कोण्या वगैरे विचारू नको रे, तू खिडक्या बंद कर. गोळ्या बिल्या आल्या ना कुठे कुठे घुसतील करणार नाही तुला. गोळ्या काय येतील इथे? इथे संगीताचा क्लास चालतो, इथे तसलं काही अवैध होत नाही इथे. कळाल कळाल. ऑल क्लिअर? ऑल क्लिअर. आत्या, ऑल क्लिअर. काय सर, कसं आहे? तुम्ही कोण आहात? अरे हवं मला नाही ओळखला. अरे मी खांद्या झंप्या बोलत तात्या टपाटप किंग तुपाई बादशाह. हे सगळं कळलं, पण काहीतरी नाव असेल ना, नचिकेत, सुधांशू, कपिल वगैरे असं काही. या शिव्या का देतोय? अरे यारे नाव सांगितलं आम्ही. अरे खांद्या झंप्या तात्या टपाटप. मी काय बोलतो ते गीत भंगार म्युझिक क्लासेस इथेच आहे. अहो गीत भंगार नाही, गीत झंकार संगीत विद्यालय आहे. हा हा. तसं तर आपण तसं बोलूया, आपल्याला काय नाही तसं नाही. तुम्ही काही म्हणा ना, गीत भंगार म्हणा, गीत गटार म्हणा, काही म्हणा. मी तुझ्याकडे गान शिकायला आलोय. काय काय शिकायला? मला गान शिकवा. काय बोलताय?
नाही, शिकवायला काही हरकत नाही आहे, पण तुम्ही गानला जर गाणं म्हणालात तर उत्तम होईल. मग मी तेच बोलतोय ना, गान. नाही, गाणं. गान. गाणं. अच्छा असं आहे काय ते? अच्छा सॉरी. गान. असणं. असणं. नसणं. नसणं. गाणं. गान. गाणं हा शब्द म्हणण्यापासून सुरुवात आहे अवीट. हो ना. देव आपलीच का बरं परीक्षा घेतो मला ना खरंच कळत नाही अवीट. ऐका ना, आम्हाला कळलं तुमचं, पण काही थोडक्यात ओळख वगैरे जर आई तू येरा बिरा आहे काय? काढू काय गुप्ती काढू? नको. आई तू भाई तात्याची ओळख अशी थोडक्यात होणार आहे काय? भाई तात्याच्या नावावर मर्डर, 17, हाफ मर्डर, 34, किडनॅपिंग, 51, 80, 67, चोरा माऱ्या, 85. एंजल. यांनी 17च्या पाढ्यात गुन्हे केले ते एक बरं झालं. त्यासाठी यांना तीव्र मचा सलाम. संगीत विश्वात वाजला असता हा. नाही रे मनू, असे बघताय बघते नको ना. भाई म्हणजे तुम्ही असं कोणालाही टपकावता का? कोणाला पण. मी तुम्हाला शिकवायला तयार आहे, फक्त गुरुदक्षिणा म्हणून माझ्यासाठी एका माणसाला टपकावाल काय? असं बोलू म्हणजे एकदम असं टपकवू नका, असा एक दम द्या, असं वा, असं जोरात वा करा, असं करा की. आई तू फक्त सांग, मला नाव सांग. आपला गुरुदक्षिणा आधीच पोहोचली समज. बोल नाव बोल. लोचन मजनू. नमस्कार. अरे नमस्कार. काय म्हणताय? माझी आठवण काढलीत, मी आलो. काय म्हणताय? माझ्या देव आहे, माझ्या देव आहे. काय म्हणताय? ओळखलं नाही मी? सगळा तुमचा लाडका लोचन मजनू म्हणजे सततदार. सांग त्याला. सत्यशील सरपोतदार. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका सत्यशील सरपोतदार. नमस्कार. कसे आहात? किती दिवसांनी. कसा येतोस तू? काय करणार? बाबा भाई ह्यालाच मारायचाय. आई उचल. सोड त्याला, सोड. भाई तुम्ही मला फक्त सांगायचं बुर्जी काढू काय? विचारतो काय कार कांदा बाहेर काढायचा? अरे थांबा, त्याला नाही माहिती. सोडा ना. ए हिरो, हात माझा पहिला गुरु आहे. हे वेडा आहेस का तू? हेच लोचन सर माझे पहिले गुरु. लोचन सरच बोलले, भाई तुला जर गान शिकायचं असेल तर मुंबईत दोघांचीच लायकी आहे. एक तर मजन मुन लोमन तोडे आणि दुसरा अट्टीपट्टी कानी. असलं काही हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. नावांच्या बाबतीत कधीही चुकायचं नाही. सॉरी. माझ्या आयुष्यात एकदा तरी चुकलंय नावांच्या बाबतीत, कधीच चुकलेलं नाहीये. मला माफ कर. मला नाही. काय रे आता काय कर? इथे आला रे मनू. अरे हा आला म्हणजे आता हाच करणार, आपल्याला काही करायला देणार काय आहे? नाही बाबा, माझ्याकडे वेळ नाहीये. मला कोणीतरी सांगितलं स्किट ड्रॅग होतंय म्हणून मी उचलायला आलो. आयुष्य ड्रॅग होत आहे. होय शांत. ड्रॅग होत आहे. अरे बाबा नो, जरा शांत व्हा. मला इथे कार्यक्रम करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. मग कशाला आलाय? मी काय 500 प्रयोग बंद केलेला आहे. अजून 3 मेंबर आहेत, त्यांचे 499 प्रयोग झालेले आहेत. मला तिकडे पळायचंय बाबा. उगाच येतो हा मला ना. आता चिडू नको, म्हणजे मला आता शिकवायचाही कंटाळा आलेला आहे. मला खरंच का सांगतो मी तुला. तर मॅडम करूया. हा करूया. हरकत नाहीये. आपण शिकायला सुरुवात करूया गाणं. चालेल. तुम्ही गाणं शिकताय का बरं? असं का ही कल्पना? भाई तू एकदम कलेजाला हात टाकला यार. माझी रेशम, आपली बायको आहे ना रेशम. आपली बायको? मनू नाही, माझी बायको रेशम सोडून गेली यार. बोलते तू रोमॅन्टिकच नाही आहे, गाण काय बोलत नाही. मी बोले भाई तू जा गाण शिक, आपण रोमॅन्टिक गाणं करून भाभीला परत बोलूया म्हणून आलोय मी. मनू काय झालं? अय्या अविठी, काय संगीताची ताकद आहे.